काल राहुल गांधी परभणीला आले होते. काल त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेट दिली आणि यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलंय की सोमनाथ सूर्यवंशी हा केवळ दलित असल्यामुळे त्याची हत्या केली गेली. तुम्हाला असं वाटतं का की पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार घडू शकतात? आता घडतायत ना. म्हणजे दुर्दैव आहे की बीड आणि परभणीमध्ये ज्या दोन्ही घटना झाल्या या म्हणजे अस्वस्थ करणाऱ्या आहेतच ना. म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाही की तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात अशा घटना होऊ शकतात. जे धक्कादायक आहे, ज्या गोष्टी एखाद्या नॉवेलमध्ये किंवा एखाद्या सिनेमामध्ये ज्या आपण पाहिलेल्या आहेत ते वास्तव आज महाराष्ट्रात होतं. म्हणजे बीड असेल किंवा परभणी दोन्ही मधल्या जर डिटेल, आणि मी तर काही फील्डवर नव्हते, आम्हाला बातम्या कुठून कळतात, स्थानिक लिडरशिप कडून किंवा प्रेसमधून. मी महाराष्ट्राच्या सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही रोज सातत्याने जी ग्राउंड रियालिटी आहे ती फक्त राज्याला नाही देशाला दाखवतात. कारण ही जी घटना झाली अशी ही कुठल्याही राज्याला नाही आपल्या देशाच्या संस्कृतीला न शोभणारी आणि धक्कादायक आणि अस्वस्थ, म्हणजे काहीतरी कुठेतरी चुकतंय. आणि जर त्याच्यात या दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल, म्हणजे माझ्या मनात भीती वाटते.